नमस्कार. मी भूषण भुतकर. माझा एक नवीनच चॅनल स्टार्ट केलेला आहे. हा त्याचा पहिला व्हिडिओ मी बनवतो आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे आयडियावाला भूषण. आयडियावाला भूषण म्हणजे माझ्याकडे भरपूर बिझनेस आयडियाज आहेत आणि त्याच्यावरती कोणीतरी काम करावं, कुणाला तरी गायडन्स भेटावं, कुणाला तरी हेल्प व्हावी म्हणून हा चॅनल चालू करतो आहे. तर आज पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 बिझनेस आयडिया देणार आहे आणि त्याच्याबद्दल जेवढी काही मला माहिती देते, कारण की हा जो व्हिडिओ बनवतो मी 10 मिनिटाच्या आतला आहे आणि तेवढ्या टायमिंगमध्ये मला जेवढं बसेल तेवढं मला सांगायचं आहे तुम्हाला. तर आज पहिला बिझनेस जो सांगतो मी तुम्हाला तो आहे व्हॉट्सअप रिसेलिंग. ॲक्च्युली व्हॉट्सअप रिसेलिंग म्हणजे काय? व्हॉट्सअप झालं, इन्स्टा झालं किंवा फेसबुक ह्या प्लॅटफॉर्म, म्हणजे हा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मचा यूज करून काही गोष्टी सेल करणं आणि त्याच्यातून एक अर्निंग किंवा प्रॉफिट कमवणं, हा एक छोटासा खूप कमी खर्चामधून चालू होणारा आणि घरात बसून तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला वर्क फ्रॉम होम या लेवलनी काम करायचं आहे तर हा सगळ्यात मस्त, एकदम स्वस्तात मस्त फास्ट चालू होणारा बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये मेजरली घरगुती महिला ज्या आहेत ते त्यांच्या कामातून वगैरे जो वेळ शिल्लक राहतो तर त्या वेळामध्ये किंवा स्टुडंट वगैरे असतील तर हे असे जे आहेत ते तुम्हाला ह्या व्हॉट्सअप रिसेलिंगच्या बिझनेसमधून काही अर्निंग करू शकतात. तर मी सांगतो कशा प्रकारे. तर आता सध्या याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला असे प्रोडक्ट चॉईस करायचे जे तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये किंवा तुमचे जे फेसबुकचे फ्रेंड्स असतील, इन्स्टावरती फॉलोअर्स असतील किंवा तुमचे व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्ट असतील मोबाईलमध्ये, तर ह्या लोकांना तुम्ही कुठलं प्रोडक्ट सहजासहजी विकू शकता हे तुम्हाला अगोदर त्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता की तुम्ही इथं काय करणार आहे, कसं काय विकणार आहे ते. आणि हे गोष्ट जी तुम्ही विकायची ठरवली आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. जे लेडीज असतील तर लेडीजचे गारमेंट्स असतील, ऑर्नामेंट्स म्हणजे ज्वेलरी वगैरे असेल, ते कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, पायातलं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्वेलरीमध्ये येतील. सीजनल किंवा काही गोष्टी असू शकतात नाही का, म्हणजे जे सीझन नुसार ते चालतं. दिवाळीमधील काही नवीन कामाची सवय आहे तर त्या विणकामाच्याद्वारे जे तोरण वगैरे असतात दाराला, ते तोरणं वगैरे विकू शकतात. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही ठरवलं तसं म्हणजे तुमचा जो कस्टमर बेस आहे की तुम्हाला वाटतं की माझ्याकडून ही गोष्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सेल होऊ शकते, ते तुम्ही करायचं. आता प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच केली पाहिजे तयार असं नाही आहे. तर काही गोष्टी तुम्ही मॅन्युफॅक्चरर्स करून किंवा होलसेलर, स्टॉकिस्ट यांच्याकडून स्वस्तामध्ये मिळू शकतात. जसं वॉच आहे, आजकाल खूप ट्रेंड आहे की ॲनालॉग, परत काय काय टॅकोमीटर, टॅचोमीटर, वेगवेगळ्या टाईपचे स्केलेटन वॉच वगैरे असतात. ते वॉचेस पण तुम्ही कुठं स्वस्त भेटतात, होलसेलर बोर्ड त्याच्यामध्ये, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही बाकी मी तुम्हाला जसं सांगितलं ऑर्नामेंट वगैरे ज्या गोष्टी आहेत, ज्वेलरी वगैरे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याबरोबर एक रेट ठरवा की हा लोएस्ट रेट असेल मार्केटमध्ये, तुम्हाला सर्व स्वस्त इतर भेटते असं तुम्हाला कन्फर्म झालं, तिथून तुम्ही ती गोष्ट विकत घ्या किती, जेवढी तुम्हाला गरजेची. वॉच वगैरे गोष्ट सर अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला विकत घ्यायची नाही, ते त्यांचे कॅटलॉग वगैरे देतात. ते कॅटलॉगचे फोटोज तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. जिथून तुम्हाला एखाद्याची इन्क्वायरी येते की बाबा मला हे वॉच आवडलं, ह्याची प्राईस सांग, ते तुम्ही समोर विचारून त्यांना, समजा तुम्हाला समोर प्राईस झाली की हे 1500चं वॉच आहे, तुम्ही समोर 2000 रुपये सांगा आणि ते 2000मध्ये 500 रुपये तुमचं प्रॉफिट होतं आहे. आणि समोरच्याचा ॲड्रेस वगैरे घेऊन डायरेक्टली जो वॉच तुम्ही ज्याच्यासोबत टायअप केलं त्याला तिथूनच वॉच डिस्पॅच करायला सांगा त्याच्या ॲड्रेसवरती. तुमचं कुरिअरचं काम आहे, वाचतंय काय असेल. आणि जर का तुम्हाला वाटतं की ह्याचे कुरिअरचे चार्जेस वाढतात, ते कस्टमरला ऑलरेडी सांगून ठेवा की हे चार्जेस वाढतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या बसल्या शक्यतो मेजरली महिला आणि जे स्टुडंट आहेत त्यांना थोडंसं पॉकेट मनी आईवडिलांच्या वरती लोड न देता स्वतः तयार करायचं आहे. त्यांनी हे कामं केली तर उपयुक्त राहील, सोयीस्कर राहील. म्हणजे हा एक विदाऊट लायसन, याच्यामध्ये कुठल्या लायसन्सिंग वगैरेची गरज नाही आहे. अशा बेसिसवरती तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. तर हा झाला पहिला बिझनेस. दुसरा बिझनेस तुम्हाला मी सांगतो. दुसरा बिझनेस म्हणजे
तोही मेजरली घरगुती महिलांसाठीच आहे, घरात बसूनच काम करू शकतात. आणि ह्या दोन्ही बिझनेसमध्ये जास्त पहिला पण सांगितलं त्यात पण जास्त डोकं लावायचं नाही आहे, टॅलेंटची गरज नाही आहे. तुम्ही आरामात कोणी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे थोडंफार फॉलो करा, स्वतःचं क्रिएशन असेल तर त्यात थोडीशी आयडिया वापरा आणि हा बिझनेस चालू होतो. तसंच दुसरा जो बिझनेस मी तुम्हाला सांगतो तो आहे क्लाउड किचन. क्लाउड किचन म्हणजे काय, आपलं घरातलं स्वयंपाकघरालाच किचन म्हणतात. आणि ते क्लाउड किचन काय झालं आहे की तुम्ही हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हा क्लाउड किचनचा बिझनेस आहे. म्हणजे पहिल्यांदा घरगुती खानावळ्या असायच्या, आता हा बिझनेस तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या द्वारे तुम्ही चालवू शकता. ते कसं, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक फूड लायसन्सिंग लागेल. फूड लायसन्सच्या नंतर तुम्हाला बहुतेक जर का यांच्यासोबत टाईप करायचं आहे, झोमॅटो, स्विगी हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत फूड डिलेवरीसाठी, यांच्यासोबत टाईप करताना माझ्या मते तर तुम्हाला फूड लायसन्स आणि GST सर्टिफिकेट GST बनावं लागेल. आणि ह्या दोन्ही गोष्टी 500-1000 रुपयाच्या रेंजमध्ये, का मला वाटतं GST तर फ्रीच भेटतं स्वतः जर का केलं तर प्रोसेस. आणि CSC किंवा ई-सेवा केंद्राच्या द्वारे केलं तर ते तुम्हाला तिथं 500-1000 रुपयाच्या रेंजमध्ये दोन्ही तुम्हाला लायसन्स येऊन जातील. आणि हे लायसन्सच्या बेसिसवरती तुम्ही स्विगी, झोमॅटो या प्लॅटफॉर्मवरती तुमचं काम चालू करू शकता. तर आता याच्यामध्ये तुम्हाला स्विगी आणि झोमॅटोमध्ये काय लागणार आहे ते फक्त त्यांचं पॅकेज किंवा त्यांचे काही चार्जेस असतील, म्हणजे काय मंथली किंवा डिलिव्हरीजवरती डिपेंड्स, किंवा प्रत्येक तुमच्या जी काही डिश असेल, थाळी असेल, XYZ त्याच्यामागे त्यांचं काही कमिशन ठरलेलं असेल, त्यानुसार ते तुम्ही त्यांच्याशी टायअप करून हा बिझनेस स्टार्ट करू शकता. आता याच्यामध्ये समजा कुणाला जेवण बनवता येत नाही, त्यांनी काय केलं पाहिजे, अशा कोणासोबत टायअप करा की ज्याला जेवण बनवायची आवड आहे, त्याची कला वाया चालली, त्याला हॉटेल वगैरे मोठा बिझनेस स्टार्ट करायचा होता पण भांडवलामुळे जमत नाही आहे, तर त्याला इथे युटिलाइज करा. त्याला सांगा की माझ्यासोबत काम चालू करो आणि मी बाकी सगळ्या गोष्टी बघून घेतो, जेवण बनवायचं काम तुझं, जे काय प्रॉफिट मार्जिन तुम्ही एकमेकांसोबत ठरवा आणि काम चालू कर. म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे. भरपूर जेंट्स पण आहेत, त्यांना पण खूप चांगलं जेवण बनवता येतं, आवड असते काही लोकांची, त्यांनी हे घरबसल्या चालू करू शकतात. आणि हा बिझनेस असा आहे, म्हणजे जर सिटी मोठी असेल, पुणे, मुंबई अशा प्रकारे किंवा नागपूर, म्हणजे जिथं मेजरली फूड डिलिव्हरीज ह्या गोष्टी भरपूर लोक यूज करतात, तिथं हा बिझनेस खूप चांगल्या रीतीने चालणारा आहे. छोट्या सिटीजमध्ये थोडासा तुम्हाला प्रॉफिट कमी राहू शकतो, डिलिव्हरीज ऑर्डर्स कमी येऊ शकतात, पण ह्या मोठ्या सिटीजमध्ये तुम्हाला हा बिझनेस खूप जबरदस्त चालणारी गोष्ट आहे. इनकेस मी बघितलेले आहेत माझे काही फ्रेंड्स वगैरेचे बिझनेस, म्हणजे लाखाने महिन्याचं त्यांचं बिलिंग होते आणि चांगले पैसे कमवतात ते. तर हा दुसरा बिझनेस तुम्हाला याच्यात पण खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला घरचंच किचन यूज करायचं आहे, हायजीन ठेवायचं आहे. काही जर का कोणाची म्हणजे गव्हर्नमेंटकडून किंवा कोणी कंप्लेंट केली, त्याच्या थ्रू इन्स्पेक्शन झालं तर त्यावेळेस तुम्ही अडकू शकता, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही गोष्टी सगळ्या स्वच्छतेचं पालन केलं, हायजीन ठेवलं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या केली तुम्ही, म्हणजे लेडीज लोकांनी शक्यतो ते डोक्याला केसावरती बांधून वगैरे ते केलं, म्हणजे कुठला केस वगैरे जेवणात जाणार नाही. म्हणजे बाकी बरेच ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक केल्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रास याच्यामध्ये येणार नाही आहे, लिगली किंवा इलिगली. तर सध्या हे 2 बिझनेस खूप चांगले आहेत. मी बाकीचे पण बिझनेस तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. शक्यतो वेळेचं भान ठेवून मी आत्ता हे व्हिडिओ संपवतो, कारण की 10 मिनिटाचा व्हिडिओ मी ठरवलेला आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये मला हे सगळ्या गोष्टी संपवायच्या. तर माझं चॅनलचं नाव आहे आयडियावाला भूषण. मला फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूबवरती फॉलो करा. फेसबुकवरती शक्यतो माझं नाव भूषण बुतकर याच नावाने राहील, तिथं माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. गरजू लोकांना प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा, बिझनेस आयडियाजची गरज आहे. इथून पुढे माझे शक्यतो मी ट्राय करा की डेली किंवा एक दिवसाला एक व्हिडिओ टाकावा. माझंही काम चालू आहे, दुसरे माझे काही 2-3 बिझनेस आहेत, तेच सोडून मी वेळ काढतो. बघू जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला हेल्प करा. तुम्ही पण मला हेल्प करा, मोटिवेट करा, माझे व्हिडिओज शेअर करून, लाईक करून, मला सबस्क्रिप्शन वाढवून. ठीक आहे, चला थँक्यू, भेटूयात परत, धन्यवाद.